तर ठाकरे बंधूंच्या नाशिक दौऱ्यानंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नाशिकमध्ये सभा होणार आहे। आज प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यामध्ये मुख्यमंत्री नाशिककरांना संबोधित करणार आहेत। मुख्यमंत्री फडणवीस नाशिकसाठी काय घोषणा करणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान सभेच्या तयारीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांनी। पाहूयात। प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आज नाशिकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होती आणि विशेष म्हणजे ही सभा जी आहे ती नाशिकच्या गोदा घाटावर घेतली जाते आणि त्याची जय्यत अशी तयारी सध्या गोदा घाटावर सुरू असल्याचं आपल्याला या दृश्यांमध्ये बघायला मिळेल। दुपारची सभा असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पॅन्डॉल देखील टाकण्यात आलेला आहे आणि हजारोंच्या संख्येने पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते, मतदार या ठिकाणी बसू शकतील अशा पद्धतीची ही सगळी तयारी नाशिक भाजपकडून सध्या केली जाते आहे। इथं आज जी सभा आहे तर इथं लोक स्वतःहून 25-30 हजार लोक येतील अशी माझा अंदाज आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिकमध्ये सभा घेत आहेत, त्यामुळे ठाकरे बंधूंच्या टीकेला देवेंद्र फडणवीस कशा पद्धतीने उत्तर देत आहेत आणि आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिककरांना आणखी काय आश्वासन देत आहेत हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक।